नमस्कार मंडळी, मी मानसी. तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. कधीतरी एखादा दिवस माझा ब्रेक होतो आहे, पण सध्या मी डेली व्लॉग करण्याचा प्रयत्न करते आणि छोटेच व्लॉग करते. कारण मी यूट्यूबला कन्सिस्टंट नाही आहे, त्याच्यामुळे माझे व्ह्यूज डाऊन झाले आहेत. तर हा सूर्यास्ताचा वेळ आहे आणि अगदी सूर्य तो केवढा तरी मोठा होतो आणि अगदी तो क्षितिजावरती असा लाल बुंद गोळ्यासारखा होऊन तिथे असतो ना, ते हा सूर्यास्त बघायला मला फार आवडतं. माझ्या मोबाईलमध्ये ती एक क्लिप होती की मी कुठेतरी बीचवर गेलेली आणि हा सूर्यास्ताचा माझ्याकडे व्हिडिओ होता. तर म्हटलं चला या व्लॉगमधून मी दाखवते, तुमच्याबरोबर शेअर करते. सध्या मी ना झाडं लावली आहे, त्याच्यामुळे माझा बराचसा वेळ ना त्यांची काळजी घेण्यामध्ये जातो आणि सध्या त्याला फुलंही छान येत आहेत झाडांना. तर आज मला त्यांना खत वगैरे द्यायचं होतं, त्याच्यामुळे म्हटलं आज दुपारी ते करूया संध्याकाळी काम. सध्या माझं स्विमिंग जॉईन केल्यामुळे ना पूर्ण माझा दिवस हेक्टिक जातो. म्हणजे माझी पूर्ण दुपार संध्याकाळ त्या स्विमिंगमध्येच जाते, कारण लांब आहे. तिकडे 1 तास, मग चेंजिंगला अर्धा तास आणि जाण्या येण्यामध्ये अर्धा पाऊण तास. तर असं बरंच हेक्टिक झालं आहे मला. कुछ खोने के लिए कुछ पाना तो पडता है अशी म्हण आहे. आणि मला आवडते स्विमिंग करायला. जेव्हा मी जॉईन केलं तेव्हा मला तेवढा इंटरेस्ट नव्हता. मी मुलगी जाते तर आपण 1 तास बसून काय टाईमपास करायचा म्हणून मी जात होती. पण आता मलाही मजा येते आणि मला आता बऱ्यापैकी येतं आहे. त्याच्यामुळे तो एक वेगळाच आनंद आहे की जी गोष्ट मी कधी कल्पनाही केली नव्हती की मला स्विमिंग शिकायचं आहे किंवा यायला पाहिजे, तर त्या गोष्टी अशा अनपेक्षित झाल्या आणि ते आता मला येतं आहे करायला. त्या गोष्टीचा एक वेगळाच आनंद आहे. तर इथे ना सगळ्या झाडांना मी व्यवस्थित पाणी घातलं आणि माझ्या गॅलरीत थोडंसं पावसाचं पाणी येतं, त्याच्यामुळे मी रोज पाणी नाही घालत झाडांना. आता पाऊस आहे म्हणून 1 दिवसच्या गॅपने घालते. आणि माझ्या झाडांना ना थोडंफार ते जास्वंदीला पिवळी पानं बरीच येत होती मध्ये मध्ये, तर मला ती काढून टाकायला लागायची. तर मी त्या नर्सरीमध्ये विचारलं येताना की असं का होतं आहे. तर त्यांनी मला एक खत दिलं आहे, ते त्या झाडांना सगळ्यांनाच टाकायचं आहे, जेणेकरून ती अजून छान बहरतील, फुलतील. तर बऱ्यापैकी त्यांना फुलं वगैरे येत आहेत आणि छान बहरत आहेत ती. ते बघून मलाही फार समाधान मिळते की मी जे काही कष्ट करते त्याचं छान असं फळ मिळतं आहे मला. तर हे छोटंसंच खताचं पॅकेट आहे आणि ते मी त्या झाडांना घालते आहे. हे घालताना मी तुळशीला आणि ॲलोवेराचं माझ्याकडे प्लांट आहे एक, त्यांना नाही घातलं, कारण आपण जेव्हा कधी घरगुती काढा वगैरे बनवतो तेव्हा तुळशीची पानं त्यामध्ये टाकतो किंवा ॲलोवेरा आपण केसांना, स्किनला आणि कधी तर आपण तेच खायला वगैरे पण खोकल्यासाठी ॲलोवेरा चांगला असतो असं बोलतात. म्हणून मग मी त्याच्यामध्ये रासायनिक खत नाही मिक्स करत आहे ॲलोवेरामध्ये आणि तुळशीमध्ये. त्यांची वाढ जी काही आहे ना ती नॅचरली होऊन दे, जेणेकरून मग आपल्याला त्याचा कधी आपण वापर केला तर मग त्याचा आपल्याला त्रास नको व्हायला. आता सध्या जे काही मी हे व्लॉग बनवते आहे ना ते छोटे बनवते, जेणेकरून माझं व्लॉग बनवण्याचं चॅलेंजही पूर्ण होईल डेली आणि मी काहीतरी करते ह्या गोष्टीचंही मला समाधान मिळेल. आता मी कन्सिस्टंट नसल्यामुळे माझे व्ह्यूज बरेच डाऊन झाले आहेत आणि ह्याला पूर्णपणे जबाबदार मीच आहे. आणि मी काही हे गोष्टी मुद्दाम नाही केल्या आहेत की टाईमपास म्हणून, कारण मध्ये माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती, तर 3-4 महिन्याचा एक मोठा गॅप झाला आणि काही ना काही छोट्या मोठ्या अडचणी, प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्याच्यामुळे त्या वेळेला त्या ज्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे ना तसं मीही दिलं आणि यूट्यूबकडे माझं दुर्लक्ष झालं. म्हणूनच आता म्हटलं की सध्या मी घरी आहे, तर म्हटलं हे व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करावे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकही करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, माझ्यातली कुठची गोष्ट आवडली, काही बोलणं आवडलं, कुठचं काहीही आवडलं तरी मला कमेंट करून सांगा. मला नक्कीच आवडेल तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला. तर आज कपडे लावले मशीनला, दुपारीच लावली मशीन आणि मग घरी जेवणाला आजचं होतं मटर पनीर. माझा मुलगा फुल व्हेजिटेरियन आहे, त्याच्यामुळे नॉनव्हेज जरी बनवलं तरी वेगळं काहीतरी व्हेज बनवावंच लागतं. आणि मग मुलांना शक्यतो राईस आवडत नाही, त्यांना चपाती, भाकरी आणि मग असं पातळ किंवा सुकी भाजी अशाच गोष्टी आवडतात. शाळेतून आल्यावर त्यांना लगेच जेवण द्यावं लागतं, त्याच्यामुळे मग त्याला जेवायला दिलं. आणि मलाही आता पहिलं आम्ही कोकणातली असल्यामुळे ना आम्हाला खोबऱ्याचंच जेवण लागायचं, म्हणजे ज्या जेवणामध्ये खोबरं किंवा खोबऱ्याचं वाटण आहे असंच जेवण आवडायचं. पण आता सवय झाली आहे, विदाऊट खोबऱ्याचं पण जेवण आम्ही जेवू शकतो. तर पण बऱ्यापैकी आम्ही अजूनही खोबरं यूज करतो जेवणामध्ये, पण असं काहीतरी थोडंसं करायचं असेल ना तर मग विदाऊट खोबऱ्याचं पण चालून जातं. तर मुलाला जेवण दिलं स्कूलमधून आल्यावरती आणि त्याला विचारलं की कसं झालं आहे तर सांग मला. कारण आपण एखादी गोष्ट प्रेमाने कोणासाठी काही बनवलं आणि त्याच्याकडून त्या गोष्टीसाठी आपल्याला वाहवा मिळली तर मग अजून छान वाटतं ती गोष्ट करण्यासाठी. आपल्याला एक अजून ऊर्जा मिळते, चला बाबा आपण काहीतरी करतो आहे आणि त्यांना ती गोष्ट आवडते. हर्षला माझ्या आवडलं मी केलेलं आणि त्याला आवडलेलं बघून माझ्या मनालाही समाधान मिळालं. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा.
परत उद्या एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओचं. बाय. काळजी घ्या.